माझी आजची सकाळ ना या सुंदर व्ह्यू सोबत झाली. भाईसाहब उठल्याबरोबरचा मूड तर एवढा अमेझिंग होता ना, कारण मी फर्स्ट टाईमच एवढा सुंदर व्ह्यू बघून माझी मॉर्निंग केलेली होती. आणि मग लगेच तयारीला सुद्धा लागायचं होतं, कारण आज वेडिंग डे होता. तर चला आज काय-काय केलं, कसं केलं, कोण भेटलं सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सो सांगितल्याप्रमाणे सकाळी उठून तर भरपूर वेळ मी मस्त व्ह्यू एन्जॉय केला आणि त्यानंतर लगेच फ्रेशन अप होऊन रेडी झाले. आज सगळं अगदी सिंपल होतं, कारण मी साडी वेअर केलेली नव्हती. गरमीमुळे माझी अजिबातच इच्छा नव्हती साडी वेअर करायची. त्यामुळे ड्रेस वेअर केला आणि लगेच रेडी होऊन वेन्यूला पोहोचलो. तिथे गेल्या-गेल्या तर सगळ्यात आधी ताईचा व्हिडिओ कॉलच आला, कारण तिला ना लग्नाला नाही यायला मिळालं. सो तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि त्यानंतर लगेच वरघोडा निघाला. भाई वरघोडा निघेल आणि आम्ही डान्स करणार नाही असं अजिबात होऊच शकत नाही. आणि आज तर माझ्या ताईच्या मुलाचं लग्न होतं. तर मी हक्काची मावशी होती. सो मस्त डान्स केला आणि आल्या-आल्या ना तिकडनं आम्हाला मॉकटेल मिळालं. सो ते घेतलं अँड देन लगेच नवरदेव आणि नवरीची धम्माल अशी एंट्री झाली. नंतर लगेच मंगलाष्टक सुद्धा झालं आणि लग्न ना वैदिकचं होतं, त्यामुळे ते सकाळीच आवरून गेलं होतं. फक्त मंगलाष्टकच होतं. सो ते छान झालं. त्यानंतर मी नवरदेवाच्या मम्मीला आणि ताईला भेटली. नंतर नवरदेव नवरीला कॉन्ग्रॅच्युलेट केलं आणि अशा प्रकारे सगळ्यांना भेटून आम्ही गेलो जेवणासाठी. कारण आम्हाला ना लगेच घरच्यासाठी परत सुद्धा निघायचं होतं. सो मस्त असं जेवण आवरलं आणि त्यानंतर मी माझ्या दादाच्या मुलासोबत भरपूर वेळ मस्ती केली. देन सगळ्यांना भेटलो परत आणि लगेच ना रूमवर आलो, कारण मला माझी पॅकिंग सुद्धा आवरायची होती. सकाळी ना खूप घाईमध्ये मी रेडी झाली होती, त्यामुळे सगळं सामान ना तसंच पडलेलं होतं. सो पटापट सगळं आवरलं अँड फायनली आम्ही तिथनं चेकआउट केलं. जाता-जाता दादा सुद्धा भेटला. सो त्याला सुद्धा टाटा बाय-बाय करून घेतलं आणि फायनली गाडीत बसलो. तर सगळ्यात आधी तर थंडगार माझा घेतला आणि मग आम्ही लागलो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर जाता-जाता ना आम्हाला भरपूर पाऊस लागला. त्यामुळे थंडावा पण होता. तर मला ना फार झोप येत होती. सो थोडा वेळ आराम केला आणि लगेच आम्ही एक स्टॉप सुद्धा घेतला. तिथे ना थोडी भूक लागली होती आम्हाला. सो आम्ही मॅगी वगैरे खाऊन घेतली आणि एक ना तिथे असे सगळे पोलीस होते. ते आम्हाला समृद्धीबद्दल थोडं इन्स्ट्रक्ट करत होते. टोल फ्री नंबर वगैरे. त्यांनी छान आम्हाला समजावून सांगितलं. तर 10-15 मिनिटं तर हे आमचं चालू होतं आणि ते आवरून आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला पुढे निघालो अँड फायनली 12-12:30 वाजता ना आम्ही घरी पोहोचलो आणि आजचा दिवस ना फुल एन्जॉय, मस्ती आणि सगळ्यांना भेटण्यातच गेला.